लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन या सगळ्यांच्या आधी जी गोष्ट तयार होते ती म्हणजे सेट डिझाईन. बाहुबलीचा महाल, KGFचं मायनिंग विलेज, हॅरी पॉटरचं हॉगवर्ड किंवा आयर्न मॅनचं स्टार्क टॉवर, हे सगळं बघून खरं वाटलं असेल ना? पण नाही, ही सगळी जादू आहे सेट डिझाईनची. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मूवीज पाहतात का? तुमची आवडती मूवी कोणती? परत त्यात तुम्हाला काय काय आवडलं? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की करिअर गायडन्सच्या व्हिडिओजमध्ये अचानक मी मूवीज बद्दल का बोलतो? तर मित्रांनो, आजचा विषय तसा इंटरेस्टिंग आहे, ज्यात तुम्हाला करिअरही करता येईल आणि तुमच्या आवडत्या मूवी मेकिंगचा भागही होता येईल. आहे ना थ्रिलिंग? तर सुरू करूयात हा एक्साइटिंग टॉपिक. तुमचं स्वप्न आहे का सिनेमा, वेब सिरीज किंवा थिएटरचा भाग होण्याचं? काहीतरी हटके, क्रिएटिव्ह, ग्लॅमरस किंवा थ्रिलिंग करिअर करायचं? तर मग 12वी नंतर बॅचलर ऑफ डिझाईन सेट डिझाईन हा स्पेशलायझेशन कोर्स तुमच्यासाठी आहे. चला तर मग समजून घेऊयात सेट डिझाईन म्हणजे नेमकं काय. जेव्हा एखादी स्क्रिप्ट तयार होते, त्यातील प्रत्येक सीनसाठी डायरेक्टर एक विजन ठरवतो. त्या विजनला मूर्त रूप देण्याचं काम करतात सेट डिझायनर्स. सिनेमा, नाटक, वेब सिरीज, TV शोज, लाईव्ह इव्हेंट्स, स्पोर्ट्स इव्हेंट्स, TV ॲड, सोशल मीडिया व्हिडिओज आणि स्ट्रीट प्ले, काहीही शूट करायचं असेल तर तिथे ॲक्टरच्याही आधी जी गोष्ट अवेलेबल असावी लागते ती म्हणजे सेट. म्हणजे बाहुबली पिक्चर मधील महिषमधील साम्राज्य आणि KGF मधील गोल्ड माइन्स, गेम ऑफ थ्रॉन्स मधला किंग्स लँडिंग विंटरफॉल, बॅटमॅनची गॉथम सिटी, आयर्न मॅनचा स्टार्क टॉवर किंवा आपल्या बाजीराव मस्तानीचा शनिवारवाडा किंवा आत्ताच अलीकडे रिलीज झालेला छावा सिनेमातील महल. स्क्रीनवर दिसणाऱ्या या सर्व गोष्टी खऱ्या नसून त्या ओरिजिनल वाटतील इतक्या खुबीने तयार केलेल्या आहेत. त्या सर्व गोष्टी म्हणजे सेट्स. असे ग्रँड सेट्स डिझाईन करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल शिक्षण घेता येते. तुमच्याकडे जर क्रिएटिव्हिटी आणि डेडिकेशन असेल तर असे सेट्स डिझाईन करण्याचा चान्स तुम्हाला मिळू शकतो. 12वी नंतर तुम्ही बॅचलर ऑफ डिझाईनला ॲडमिशन घेऊन सेट डिझाईनमध्ये तुमचं करिअर घडवू शकता. बॅचलर ऑफ डिझाईन हा 4 वर्षांचा कोर्स असून त्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट डिझाईन, इंटिरियर डिझाईन आणि सेट डिझाईन या फील्ड्स एक्सप्लोअर करता येतात. वाढत्या करिअरच्या अपॉर्च्युनिटीज बघून हा कोर्स क्राफ्ट केला आहे आणि अकॅडमिकली अत्यंत नवीन आहे. कोविड नंतर OTT प्लॅटफॉर्म्समध्ये झालेला क्रांतिकारी बदल, ग्लोबल कंटेंटला मिळालेला स्कोप आणि लोकल कंटेंटला मिळालेला एक्सपोजर यामुळे सेट डिझाईनला सोन्याचे दिवस आले. या कोर्ससाठी पुढील पात्रता असणं आवश्यक आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या कुठल्याही स्ट्रीममधून 12वी पास पाहिजे. 12वीला कमीत कमी 50% गुण आवश्यक. 10वी नंतर ज्यांनी डिप्लोमा केला आहे त्यांनाही संधी. कॉलेजकडून घेतल्या जाणारी CET म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट आणि एक इंटरव्ह्यूही द्यावा लागतो. इन शॉर्ट, तुमच्याकडे जर क्रिएटिव्हिटी असेल तर लाईफ सेट व्हायला वेळ लागणार नाही. या फील्डमध्ये सॉलिड इन्कम सोबत ग्लॅमर सुद्धा आहे. हा कोर्स महाराष्ट्रातील मोजक्याच कॉलेजेसमध्ये अवेलेबल असल्याने एक्सक्लुझिव्ह आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमधील MIT स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड इंटिरियर डिझाईन हे कॉलेज विद्यार्थ्यांची टॉप चॉईस ठरत आहे. तर आता निर्णय तुमचा आहे. जर तुम्हाला सेट डिझाईन सारख्या युनिक, स्टेबल आणि ग्लॅमरस क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर ही एक योग्य सुरुवात ठरेल. आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि तुमच्या ड्रीम करिअरकडे पुढचं पाऊल टाका. तुमच्या ब्राईट आणि क्रिएटिव्ह फ्युचरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सेट डिझाईन चूज करून तुमची लाईफ सेट करा. थँक्यू.